नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव मेघमाला खरकांडे. मी आलेगावकर हायस्कूल खडकी या ठिकाणी शिक्षिका म्हणून काम करते. आज आपण विज्ञान इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 मधील 4था धडा विद्युतधारेचे परिणाम अभ्यासणार आहोत. चला तर मग आपण सुरू करूया. याआधी आपण विद्युत सुवाहक किंवा विद्युत दुर्वाहक म्हणजे काय हे अभ्यासलेलं आहे. आता विद्युत सुवाहक म्हणजे काय? ज्या पदार्थांची रोधकता ही खूप कमी असते त्या पदार्थांना आपण विद्युत सुवाहक म्हणतो. त्याचं उदाहरण आहे सोने, चांदी, तांबे. आणि विद्युत दुर्वाहक म्हणजे काय? ज्या पदार्थांची विद्युत रोधकता ही खूप जास्त असते त्यांना आपण विद्युत दुर्वाहक असं म्हणतो. आणि याची उदाहरणं आहेत लाकूड, रबर, काच, प्लास्टिक. त्याचबरोबर आता लोखंड हे सुद्धा विद्युत सुवाहक आहे हे आपल्याला माहीतच आहे. पण एखादा लोखंडाचा तुकडा जर जमिनीवर पडलेला असेल तर त्यातून आपल्याला करंट म्हणतो किंवा आपल्याला विजेचा झटका का बसत नाही? तर कारण की तो लोखंडाचा तुकडा हा कुठल्याही जर विद्युत घटाला जोडलेला नसेल तर आपल्याला त्यातून विजेचा झटका बसत नाही. पण तो लोखंडाचा तुकडा जर एखाद्या विद्युत तारेला, जी वीज वाहून नेणारी तार जर त्याला जोडलेली असेल, त्याला जर तो जोडलेला असेल तर मात्र आपल्याला त्यातून विजेचा झटका बसू शकतो. याचबरोबर आपण मागील इयत्तेमध्ये धनप्रभारी, ऋणप्रभारी याविषयी प्रयोग अभ्यासलेले आहेत. आता पण या धड्यामध्ये विद्युत वाहक तारेतून जाणारी विद्युतधारा, विद्युत रोधातून जाणारी विद्युतधारा आणि विद्युत प्रवर्तन, विद्युत जनित्र, विद्युत चलित्र यांचं कार्य कसं होतं हे अभ्यासणार आहोत. चला तर मग आपण सुरू करूया. आता आपण तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 47 वर 4.1 ही आकृती दिलेली आहे. चित्र दिलेले आहेत 3, ती आपण पाहूया आणि त्याच्यावर आधारित प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. खालील चित्रामध्ये तुम्हाला काय दिसते? विद्युतधारेचे कोणकोणते परिणाम तुम्हाला आढळतात? आता पहिल्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतंय? त्या ठिकाणी विजेवर चालणारे दिवे आहेत, टीव्ही आहे, त्याचबरोबर एक शेगडी दाखवलेली आहे. तर हे सगळे विजेवर चालणारी उपकरणं त्या ठिकाणी दाखवलेली आहेत. दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला विद्युत पंखा दाखवलेला आहे आणि तिसऱ्या उदाहरणामध्ये म्हणजे क मध्ये आपल्याला विद्युत घंटा दाखवलेली आहे. तर या सर्वांमध्ये काय वापरले जाते? हे सगळे विजेवर चालणारी उपकरणं आहेत. त्याच्यामध्ये काय घडून येते? याच्यामध्ये औष्णिक परिणाम आपल्याला दिसून येतो. औष्णिक परिणाम, त्यानंतर चुंबकीय परिणाम, त्यानंतर विद्युत धारेमुळे प्रकाश निर्माण होतोय आणि ध्वनी निर्माण होतो. या आपण ह्याच्यामध्ये उदाहरणावरून आपल्याला दिसत आहे. आपल्याला या ठिकाणी विद्युत धारेचे औष्णिक परिणाम दिसून येत आहेत. त्याचबरोबर चुंबकीय परिणाम आणि विद्युत धारेमुळे प्रकाश निर्माण होतो, यांत्रिक ऊर्जा निर्माण होते आणि त्या यांत्रिक ऊर्जेचं ध्वनी ऊर्जेमध्ये रूपांतर होताना आपल्याला दिसतं. आता आपण विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतर अभ्यासणार आहोत. विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचं रूपांतर उष्णतेमध्ये कसं होतं हे आपण इथं पाहणार आहोत. आता या ठिकाणी तुम्हाला विद्युत पथकाची आकृती दिसते. याच्यामध्ये ही बघा, ही जी पिवळी लाईन दिसते ही आहे, या ठिकाणी इथे ही तार आहे, याला कळ म्हणतात किंवा बटन, ऑन ऑफ करण्याचं बटन, विद्युत कळ आहे. इथं ए बी मध्ये एक विद्युत रोध आपल्याला दिसतोय, त्याला आपण आर असं म्हणतो, विद्युत रोध आर. त्यानंतर इथं ए म्हणजे काय? ॲमीटर आहे, व्ही म्हणजे व्होल्टमीटर आहे, हे आपल्याला विभवांतर दर्शवतं आणि ॲमीटर मधून आपण विद्युतधारा मोजू शकतो. आणि इथं आपल्याला विद्युत घट म्हणजे बॅटरी आपण दाखवलेली आहे. या पद्धतीनं
जर आपण मांडणी केली, विद्युत परिपथाची जर मांडणी केली, तर आपल्याला ए आणि बी यामधलं आपल्याला विभवांतर किती असणार आहे हे आपण प्रथम काढूया. विभवांतर म्हणजे काय? विभवांतर म्हणजे काय हे तुम्ही मागच्या वर्षी अभ्यासलेलं आहे. आता या ठिकाणी ए या ठिकाणचा विभव हा बी पेक्षा काय असणार आहे? जास्त असणार आहे. कारण की ए हा घटाच्या धन आग्राशी जोडलेला आहे, त्यामुळं ए ठिकाणचं विभव हे बी पेक्षा जास्त असणार आहे. आता आय म्हणजे काय आहे? या परिपथामधून वाहणारी विद्युतधारा आहे. आर म्हणजे काय आहे? या ठिकाणचा विद्युत रोध आहे. व्हीएबी म्हणजे हा जो व्होल्टमीटर इथे दाखवलेला आहे याचं विभवांतर आपण ए आणि बी या दोन बिंदूंमधलं आपण विभवांतर मोजणार आहे, त्यामुळे ते व्हीएबी न दर्शवलेलं आहे. व्हीएबी हे काय आहे? विभवांतर आहे. क्यू ही काय आहे? यातून वाहणारी विद्युत प्रभार आहे. तर आपल्याला हे जेव्हा आपण परिपथ जेव्हा सुरू होतो त्यातून काय होते? विद्युतधारा व्हायला सुरुवात होते. तेव्हा समजा यामधून वाहणारी विद्युतधारा ही जर क्यू इतका विद्युत प्रभार यामधून वाहत असेल ए आणि बी मध्ये, आपण ए आणि बीचंच विभांतर काढतो त्यामुळे आपण ए आणि बी यामधून जर वाहणारा विद्युत प्रभार हा क्यू असेल आणि त्या विद्युत प्रभाराला ए पासून बी पर्यंत येण्यासाठी टी इतका वेळ लागतो असं आपण गृहीत धरायचं आहे. टी हा लागणारा वेळ आहे. तर आपल्याला काय काढायचंय? ऊर्जा काढायची आहे. म्हणजे ए पासून बी पर्यंत किती कार्य झालं, कार्य म्हणजेच ऊर्जा, हे आपल्याला शोधायचं आहे. तर ऊर्जा बरोबर कार्य बरोबर विभवांतर गुणिले विद्युत प्रभार. आता विभवांतर काय आहे? व्हीएबी आणि विद्युत प्रभार काय आहे? क्यू आहे. म्हणून ह्या दोघांचं इथं काय होणार आहे? गुणाकार होणार आहे. त्याला आपण काय म्हणणार आहे? ऊर्जा किंवा कार्य. म्हणजे ए पासून बी पर्यंत किती कार्य झालेलं आहे त्या ठिकाणचं विभवांतर आणि त्या ठिकाणून वाहणारा विद्युत प्रभार यांचा गुणाकार. त्यानंतर विद्युत शक्ती. विद्युत शक्ती ही नेहमी पी, कारण इंग्रजीमध्ये शक्ती म्हणजे पॉवर, त्यामुळं विद्युत शक्ती बरोबर पी बरोबर ऊर्जा छेद लागणारा वेळ. आपल्याला शक्ती काढायची आहे. शक्तीचं सूत्र काय आहे? ऊर्जा छेद लागणारा वेळ. आता इथं ऊर्जा आपण काढलेली आहे. ऊर्जा काय आहे? व्ही आणि क्यू, व्हीएबी क्यू. या ठिकाणी आपण ऊर्जा आता ह्या साईडला आपण पाहूया. बघा, पी बरोबर ऊर्जा आपण काढली होती व्हीएबी क्यू आणि लागणारा वेळ होता टी. यांचा आपण काय घेतलेला आहे? गुणोत्तर घेतलेला आहे. आता क्यू छेद टी म्हणजेच काय आहे? आय आहे. क्यू छेद टी बरोबर आय. आपण क्यू छेद टीच्या जागी काय ठेवला? इथे आय ठेवला. म्हणजे पी बरोबर व्हीएबी आय. हे झालं समीकरण 1. आता पुढे, आता जेव्हा या ठिकाणी परिपथातून जेव्हा विद्युतधारा प्रवाहित होते तेव्हा त्या ठिकाणी काय होतं? तो जो विद्युत रोध जो आहे तिथे उष्णता तयार होते. आता हे उदाहरण तुम्ही पाहण्यासाठी तुम्ही घरातलं आपलं उदाहरण पहा. बघा, आपण जेव्हा बल्ब ऑन करतो किंवा ट्यूब असेल ती ऑन करतो, काही वेळाने आपण बंद करतो, मग तो बल्ब किंवा ती ट्यूब त्याला जर आपण हात लावून पाहिला किंवा स्पर्श केला तर आपल्याला ती गरम भासते. तर हे कशामुळे होतं? तर त्यामधून वीज जी वाहते आणि त्याला जो रोध होतो त्या रोधामुळे त्या ठिकाणी उष्णता तयार होते. तर उष्णता म्हणजेच हीट. H बरोबर P इंटू टी. पी म्हणजे काय? विद्युत शक्ती. आपण शक्ती काढली पॉवर. टी म्हणजे लागणारा टाइम टी. P इंटू टी. ओके, बरोबर व्हीएबी. आपण P ची किंमत इथं काढलेली आहे 1 मध्ये. व्हीएबी आय ती आपण इथं टाकली. व्हीएबी आय आणि हा टी आहे असा.
म्हणजे VABI × T हे झालं समीकरण 2. यानंतर ओहमचा आपण नियम मागच्या वर्षी अभ्यासलेला आहे. ओहमच्या नियमानुसार VAB बरोबर IR, विभवांतर बरोबर विद्युतधारा गुणिले विद्युत रोध. विभवांतर बरोबर विद्युतधारा गुणिले विद्युत रोध. आता याचा आपण इथं या ठिकाणी या समीकरणामध्ये आपण वापर करणार आहे. बघा, H बरोबर V वर्ग गुणिले T/R. आता या ठिकाणी I च्या जागी, या ठिकाणी जो I होता, या I च्या जागी आपण काय केलेलं आहे, VAB/R. हा R जर आपण इकडे घेतला तर हा इथं डिवाइड म्हणजे भागिले होईल. इकडे गुणाकारामध्ये आहे, तो इकडे घेतला तर तो भागाकारामध्ये जाईल. म्हणजे काय होणार आहे, इकडे फक्त I शिल्लक राहणार आहे. I बरोबर VAB/R. मग ही किंमत आपण या ठिकाणी जो I आहे त्या ठिकाणी जर आपण ठेवली तर आपल्याला काय मिळणार आहे, H बरोबर V वर्ग गुणिले T/R. हे झालं समीकरण 4. आता तसेच जर आपण VABच्या विभवांतराच्या जागी जर आपण हे सूत्र वापरलं तर काय होईल, या ठिकाणी बघा, हे आपण ह्याच्या जागी काय ठेवलं, IR. तर काय होईल, IR गुणिले I गुणिले T. म्हणजे I गुणिले I गुणिले R गुणिले T. म्हणजे I दोन वेळा आहे म्हणून त्याला आपण काय लिहितो, I वर्ग. I वर्ग गुणिले R गुणिले T. म्हणजे उष्णतेचं आपल्याला आणखीन एक दुसरं सूत्र मिळालेलं आहे. आता या सूत्रांचा वापर तुम्हाला उदाहरण सोडवताना कोणत्या किमती दिलेल्या आहेत त्यानुसार तुम्ही समीकरण 4 वापरा किंवा समीकरण 5 वापरा. ते त्यात दिलेल्या किमतीनुसार किंवा उदाहरणातील माहितीनुसार तुम्ही वापरायचं आहे. जेव्हा तुम्हाला विभवांतर दिलेला असेल, वेळ दिलेला असेल, त्यानंतर विद्युतरोध दिलेला असेल, तेव्हा तुम्ही समीकरण 3चा वापर करून उष्णता काढू शकता, उष्णता मोजू शकता. जर तुम्हाला विभवांतर न देता विद्युतधारा दिलेली असेल, रोध दिलेला असेल आणि वेळ दिलेला असेल तर तुम्ही समीकरण 5 वापरू शकता. आता पुढे हे जे आपण आता सूत्र काढलेलं आहे उष्णतेचं, H बरोबर I वर्ग RT, यालाच जूलचा उष्णता विषयक नियम असे म्हणतात. आता उष्णतेचं सूत्र, ह्याचं विद्युत शक्तीचं आपल्याला एकक हवंय. विद्युत शक्तीचं एकक आहे वॅट. ओके, विद्युत शक्तीचं एकक आहे वॅट. आता ते याच्यावरूनच काढलेले आहे. I विद्युत शक्ती म्हणजे आपल्याला P म्हणजे काय, पॉवर, शक्ती. ह्याचं एकक काय आहे आत्ताच आपण पाहिलं, वॅट. आता हे कसं आलेलं आहे, पॉवर म्हणजेच काय, VQ/T. V म्हणजे विभवांतर, Q म्हणजे आपण ह्याला म्हणतो विद्युत प्रभार आणि तो कूलममध्ये मोजतात. आणि टाइम कशामध्ये मोजतो आपण, सेकंडमध्ये. याची सगळ्यांची एकक जर आपण इथे टाकली तर आपल्याला विद्युत शक्तीचं एकक मिळतं वॅट. ते तुम्हाला पुस्तकामध्ये 48 पानावर दाखवलेलं आहे. आता आपण विद्युतधारेचे औष्णिक परिणाम अभ्यासणार आहोत. आता विद्युतधारेचे औष्णिक परिणाम म्हणजे काय, विद्युत परिपथामध्ये विद्युत रोध जोडल्यास विद्युतधारेने त्या उष्णता निर्माण होते. विद्युतधारेने त्यात उष्णता निर्माण होते. यास विद्युतधारेचे औष्णिक परिणाम असे म्हणतात. औष्णिक म्हणजे उष्णता. जसं मगाशी आपण परिपथ पाहिलं होतं, त्याच्यामध्ये आपण A आणि Bच्या मध्ये काय केलं होतं, विद्युत रोध जोडला होता. आणि त्या विद्युत रोधामुळे तिथं काय तयार होते, जी उष्णता तयार होते त्यालाच आपण म्हणतो औष्णिक, विद्युतधारेचा औष्णिक
परिणाम म्हणजे जेव्हा त्यातून विद्युतधारा प्रवाहित होते तेव्हा तिथं असलेल्या त्या रोधामुळे काय होते, रोधामुळे तिथं उष्णता तयार होते म्हणजे तो भाग गरम होतो. त्याला म्हणायचं आहे विद्युतधारेचे औष्णिक परिणाम. आता तुमच्या पुस्तकामध्ये 4.3 कुंतलाचा उपयोग पान नंबर 49 याच्यावर जी चित्र दिलेली आहेत ती पाहायची आहेत. त्यांच्या खाली नावं आहेत, ती नावं लक्षात ठेवायची आहेत कारण की परीक्षेमध्ये तुम्हाला ती चित्र दिली जातात आणि त्याच्या खाली नाव लिहा, चित्र ओळखा आणि नाव लिहा असा प्रश्न येतो. 1 मार्काला प्रश्न असतो, फक्त तुम्हाला चित्र ओळखून खाली नाव लिहायचं आहे. तर त्याच्यामध्ये कुंतलाचे कुंडल, त्यानंतर कुंतल, चित्रामध्ये आपल्याला काय दिसतंय कुंतलाचे कुंतल, त्यानंतर दुसरं चित्र आहे ते फक्त कुंतलाचं आहे. कुंतल म्हणजे काय, एखादी वायर तुम्ही अशी गोल 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 गुंडाळली म्हणजे त्याची स्प्रिंग तयार होते, त्यालाच कुंतल असं म्हणतात. आणि कुंतलाचे कुंतल म्हणजे काय, ती वायर स्प्रिंगमध्ये आधी ती स्प्रिंग आहे, त्या स्प्रिंगला पुन्हा दुसऱ्या एखाद्या याच्यावर आपण जर गुंडाळली, स्प्रिंग जी स्प्रिंग ऑलरेडी अशी 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 आहे तिला आपण दुसऱ्या एका याच्यावर अशी गोल 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 गुंडाळली तर ती तयार होते, तिला म्हणतात कुंतलाचे कुंतल. आणि कुंतल म्हणजे काय, स्प्रिंगसारखी गुंडाळलेली वायर. आता त्याच्या खालचं जे चित्र आहे त्याच्यामध्ये तुम्हाला शेगडीची कॉईल, शेगडीमध्ये जी इलेक्ट्रिक शेगडी असते म्हणजे जुन्या प्रकारची, आताची इंडक्शन नाही, शेगडी, शेगडीमध्ये जी कॉईल वापरली जाते त्याचं चित्र दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर पाणी गरम करण्यासाठी जे हीटर असतं त्या हीटरमध्ये असणारं जी कॉईल असते त्यालासुद्धा, कॉईल म्हणजेच काय कुंतल, मराठीमध्ये त्याला कुंतल म्हणतात. आणि तुम्हाला बल्ब तर माहीत आहे, आत्ताचे LCD बल्ब नाही, जुना जो पिवळा प्रकाश देतो ना तो बल्ब, त्याच्यामध्ये तुम्हाला एक मध्ये बारीक तार दिसते, ती पण अशी स्प्रिंगसारखीच असते. तर तिला आपण काय म्हणतात कुंतल. म्हणजे तो स्प्रिंगसारखा जो तारेचा भाग असतो त्याला म्हणायचं आहे कुंतल. आणि जो आपला पिवळा बल्ब आहे त्याच्यामध्ये जी बारीक तार वापरलेली आहे ती कोणत्या धातूची असते, टंगस्टन या धातूची असते. हे लक्षात ठेवा. आता आपण घरामध्ये पाणी गरम करण्यासाठी बॉयलर वापरतो किंवा विजेवर चालणारी शेगडी आजकाल वापरली जाते. विजेचा बल्ब तर आपण सगळेजण माहीत आहे, सगळ्यांच्या घरात बल्ब आहेत. तर ह्या सगळ्या उपकरणांमध्ये विद्युतधारेचा औष्णिक परिणाम आपल्याला दिसून येतो. म्हणजे बल्ब लावल्यानंतर जेव्हा आपण काही वेळ तो सुरू आहे आणि मग आपण नंतर बंद केला तर आपल्याला काय लागतो, तो थोडासा गरम लागतो. हेच काय, जर तुम्ही फॅन पण जरी सुरू असेल, फॅनचा वरचा भाग ज्या ठिकाणी मोटर असते तो भागसुद्धा गरम होतो, हे आपल्याला माहीत आहे. आता ज्या वाहक पदार्थाची रोधकता जास्त असते, म्हणजे विद्युतधारा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहते. आता त्याच्यामध्ये एखादा असा पदार्थ आहे जो आपण ठेवतो, म्हणजे आपली आता इथं शेगडी असेल किंवा हा जो आपला बल्ब आहे घरातला, त्याच्यामध्ये रोध म्हणून काय वापरलेली आहे, टंगस्टनची तार वापरलेली आहे. त्याच्यातून जेव्हा उष्णता वाहते तेव्हा ती काय होते, हळूहळू गरम व्हायला लागते, ती तार गरम व्हायला लागते. आणि ती तार गरम झाल्यामुळे आपल्याला सर्वत्र त्यातून प्रकाश बाहेर येताना दिसतो किंवा सर्वत्र आपल्याला त्या खोलीमध्ये उजेड पसरलेला दिसतो. तर हे काय आहे, उष्णतेमुळं तिथे प्रकाश तयार होतो. तर ज्या वाहक पदार्थाची रोधकता जास्त आहे अशा वाहक पदार्थाचा उपयोग या ठिकाणी केला जातो. आता एक उदाहरण तुमच्या पुस्तकात आहे बघा, मी मुद्दामून इथं लिहिलेलं आहे, विजेच्या शेगडीत, विजेची शेगडी म्हणजे जेवण बनवण्यासाठी काही ठिकाणी वापरली जाते. विजेच्या शेगडीत नायक्रोम या मिश्र धातूच्या कुंतलाचा विद्युत रोध म्हणून वापर केला जातो. एक उदाहरण लिहा. असा जर प्रश्न आला, विद्युत
रोधाचे एखादे उदाहरण द्या असा प्रश्न आला तर कुठल्या धातूचं कशाचं नाव लिहिणार आहे तुम्ही? नायक्रोम. कशामध्ये वापरतात? विजेची शेगडी. विजेच्या शेगडीमध्ये नायक्रोम या मिश्र धातूच्या कुंतलाचा विद्युत रोध म्हणून वापर केला जातो. आता पुढे आपली जी घरगुती वीज जोडणी असते, कधी पाहिलेली आहे का तुम्ही? तर त्या घरगुती वीज जोडणीमध्ये एकूण 3 प्रकारच्या तारा असतात. त्यामधली पहिली तार असते ती वीजयुक्त तार, ह्याला लाईव्ह वायर असेही म्हणतात. दुसरी असते ती तटस्थ तार, त्याला न्यूट्रल असंही म्हणतात. आणि तिसरी आहे भूसंकर्पण तार. ओके. आणि हिला अर्थिंग असं म्हणतात, जी जमिनीमध्ये जाते. तर या 3 प्रकारच्या तारा आपल्या घरामध्ये वीज जी जोडणी असते त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. आता त्यामध्ये लाईव्ह वायर किंवा लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर या दोघांचंही विभवांतर किती असतं? 220 व्होल्ट. यांचं विभवांतर किती असतं? 220 व्होल्ट. आणि ही जी भूसंकर्पण तार आहे ही कुठं असते? ही जमिनीच्या आतमध्ये काय केलेली असते? जोडलेली असते. जर ही तार जमिनीमध्ये जर जोडलेली नसेल, काहींना बघा घरामध्ये त्यांना भिंतींना सुद्धा करंट बसतो, भिंतींना हात लावला तरी त्यांना शॉक बसतो, विजेचा धक्का बसतो. किंवा काही वस्तूंना हात लावल्यानंतर, इलेक्ट्रिक वस्तू असतात त्यांना हात लावला तरी त्यांना काय होतो? विजेचा धक्का बसतो. तर त्याचं कारण काय आहे? कारण की त्यांनी भूसंकर्पण तार जी आहे ही जमिनीमध्ये जोडलेली नसते, म्हणजे अर्थिंग केलेलं नसतं. हे माहीत आहे तुम्हाला. आता काही वेळेला आपण ऐकतो की अचानक एखादी बिल्डिंग असेल किंवा दुकान असेल त्या ठिकाणी आग लागते आणि नंतर कारण काय कळतं? विजेचं तिथं शॉर्ट सर्किट झालं, त्यामुळं आग लागली. आता हे शॉर्ट सर्किट किंवा आग कशामुळे लागते? तर काही वेळेला काय असतं, आपल्या घरामध्ये वेगवेगळी विद्युत उपकरणं आपण चालू करतो. ती चालू केल्याबरोबर आपल्या घरामध्ये जे मीटर असते त्या ठिकाणी फ्यूज असते, त्या फ्यूजमध्ये एक तार असते, तिला आपण म्हणतो वितळ तार. तर ती वितळ तार काय होते? लगेच वितळून जाते आणि त्यामुळं आपला विजेचा पुरवठा खंडित होतो. म्हणजे अचानक आपली घरातले सगळ्या ज्या इलेक्ट्रिक वस्तू आहेत किंवा लाईट आहेत त्या आपोआप बंद होतात. तर हे कशामुळं होतं? तर वितळ तार ही काय होते? त्या ठिकाणी वितळून जाते आणि त्यामुळं जे परिपथ आहे ते पूर्ण न होता ते खंडित होतं, त्यामुळं सगळीकडच्या वीज पुरवठा बंद होतो. आता बघा, आता ही जी आग लागते आपण म्हणतो शॉर्ट सर्किट, हे कशामुळं होतं? जेव्हा काही वेळेला काय होतं, ही वीजयुक्त तार आणि तटस्थ तार यांच्यावर एक प्लास्टिक आवरण असतं किंवा रबरी आवरण असतं. ते कालांतरानं काय होतं, काही वेळेला तिथलं आवरण निघून गेल्यामुळं आणि ह्या दोन्ही तार किंवा काही बिघाड झालेला असेल, एखादा काहीतरी बिघाड झालेला असेल आणि ह्या तारांवरचं आवरण निघून गेलेलं असेल आणि त्या तारा एकमेकांच्या संपर्कात आल्या तर काय होतं, तिथं ठिणगी पेटते आणि ती ठिणगी मग त्या ठिकाणी असलेल्या लाकडी वस्तू असतील किंवा प्लास्टिक असेल, कापड असेल, हे ठिणगीमुळं ते सगळे पटापट जळायला लागतात आणि त्यामुळे तिथे आग लागते. म्हणून वरचेवर जे आपले विद्युत उपकरणं आहेत, त्याचबरोबर आपल्या घरातले जे आपल्या घरात असलेली जी वायरिंग आहे ती चेक करून घेतली पाहिजे. कारण कुठे काही असं झालेलं आहे का, म्हणजे कुठली वायर खराब झालेली आहे का, त्याच्यावरचं आवरण गेलेलं आहे का, हे आपण चेक करून त्या वेळच्या वेळी आपण काय केलं पाहिजे, त्या बदलल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्या घरी किंवा आजूबाजूला अशा प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी. आता आग लागू नये किंवा असं कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे.
आता ही खबरदारी घरामध्ये अशा प्रकारच्या घटना होऊ नये म्हणून काय केलेले असतात, आपलं जे स्विचबोर्ड असतो, मेन स्विचबोर्ड असतो त्या ठिकाणी फ्यूज असते. या फ्यूजमुळं काय होतं, या दुर्घटना आहेत या होत नाहीत. आता याच्यामध्ये काय असते, फ्यूज म्हणजेच काय, त्याला आपण म्हणतो वितळतार. ही वितळतार तिचं काम हे आपण मागच्या वर्षी 9वीला अभ्यासलेलंच आहे. उच्च विद्युतधारा परिपथात वाहताच वितळतार काय होते, वितळून जाते आणि परिपथ खंडित करते व अनर्थ टळतो. जर जास्त एकदम लोड आला, म्हणजे एकाच वेळी आपल्या घरातली आपण सगळीच विजेची उपकरणं आपण सुरू केली तर काय होतं, त्याच्यावर जास्त दाब येतो, प्रचंड दाब येतो. अतिशय तुम्ही काय करताय, सगळीच तुमची उपकरणं सुरू आहेत विजेची, तेवढा पुरवठा जर होत नसेल तर त्या जो मीटर असतो त्याच्यावर तो लोड येतो. मग त्यावेळी काय होतं, तो लोड आल्यामुळं त्यातली जी वितळतार आहे ती वितळून जाते. कारण की जर खूप जास्त प्रमाणात विजेचा प्रवाह जर त्यांनी, वितळतारेची आपण मागच्या इयत्तेमध्ये माहिती पाहिलेलीच आहे. उच्च विद्युतधारा परिपथात वाहताच वितळतार काय होते, वितळून परिपथ खंडित करते आणि त्यामुळं पुढे होणारा अनर्थ हा टळला जातो. आता अनेक वेळा विशेषतः उन्हाळ्यामध्ये आपल्याला काय दिसतं, सर्वच ठिकाणी पंखे, दिवे, संध्याकाळ झाली की आपल्याला दिवे तर लागतातच, त्याचबरोबर उन्हाळा असल्यामुळं पंखे सगळीकडे सुरू असतात. त्यामुळं त्याचबरोबर दुकानांमध्ये पण मोठ्या प्रमाणात विजेचा वापर होतो, AC चा वापर होतो. तर या सर्वांमुळे मोठ्या प्रमाणात विद्युत शक्ती वापरली जाते. म्हणजे संध्याकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणात विद्युत शक्ती वापरली जाते आणि या अतिप्रमाणात विद्युत पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरकडून काय होतं, ही विद्युतधारा लागणारी विद्युत प्रवाह हा काय केला जातो, ओढला जातो. व यामुळं काय होतं, त्या जो ट्रान्सफॉर्मर असतो तो काय होतो, त्याची क्षमता जर एवढी विद्युतधारा खेचून घेण्याची जर त्याची क्षमताच नसेल तर काय होतं, तो आपल्याला बरेच वेळेला आवाज ऐकायला येतो, तो फुटतो आणि त्यामुळं त्या भागातली काय होते, विद्युत प्रवाह खंडित होतो. त्याचबरोबर तुमच्या पुस्तकात पान नंबर 50 वर 4.4 वापरात असलेले विविध वितळतार याचं चित्र तुम्हाला दिलेलं आहे. हे चित्र आणि त्याच्या शेजारी असलेलं MCB मिनिएचर सर्किट ब्रेकर, ही चित्र नीट पाहून ठेवायचे, त्याच्या खालची नावही तुम्ही लक्षात ठेवायची आहेत, कारण ही परीक्षेत तुम्हाला 1 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो. आता आपण पान नंबर 50 वरचं एक सोडवलेलं उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिलंच उदाहरण आहे बघा, सर्वांनी पुस्तकामध्ये हे उदाहरण पाहायचं आहे. नायक्रोम या मिश्र धातूपासून तयार केलेली 6 मीटर लांबीची तार तिचे कुंतल करून उष्णता निर्माण करण्यासाठी दिली आहे. तिचा विद्युतरोध 24 ओहम इतका आहे. आता इथं 22 दिलेला आहे, पण हा 22 न घेता तिथं 24 घ्यायचं आहे. ही तार निम्म्यामधून तोडून कुंतल तयार केले तर मिळणारी उष्णता अधिक असेल का? शक्ती मिळवण्यासाठी तारेची किंवा कुंतलाची टोके 220 वॅट विभवांतर असणाऱ्या स्रोताला जोडली आहेत. आता आपल्याला तारेची लांबी दिलेली आहे 6 मीटर आणि आपल्याला काय काढायचं आहे, जर ही 6 मीटरची तार आपण जर निम्मी केली तर आपल्याला जास्त उष्णता मिळेल का? 6 मीटर ठेवल्यावरच आपल्याला जास्त उष्णता मिळेल हे आपल्याला शोधायचं आहे. आता आपण पहिलाच या धड्यामध्ये सुरुवातीला जे पहिलं आपण
मुद्दा अभ्यासला आणि त्याच्यात काही आपण सूत्र अभ्यासलेले आहेत त्यांचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आता दिलेली माहिती काय आहे? विद्युत रोध दिलेला आहे. विद्युत रोध म्हणजेच आर आपल्याला दिलेला आहे 24 ओहम. ओके. त्यानंतर विभवांतर दिलेला आहे. विभवांतर हे व्ही नी दाखवतात. व्ही बरोबर 220 वॅट. आता पहिला काय आहे? अखंड तारेचे कुंतल. म्हणजे जर आपण 6 मीटर लांबीची तार वापरली, त्याचं कुंतल तयार केलं तर आपल्याला किती उष्णता मिळणार आहे? आपण ती उष्णता काढतो. म्हणजे पॉवर P इज इक्वल P बरोबर V वर्ग छेद R. आपल्याला V दिलेला आहे 220, त्याचा वर्ग करायचा आहे, छेद R दिलेला आहे 24. P बरोबर V वर्ग छेद R. आपल्याला V दिलेला आहे 220. 220 आपण इथं ठेवला V च्या जागी, त्याचा वर्ग करायचा आहे, छेद R दिलेला आहे 24. वर्ग करून त्याला 24 नी भागल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार आहे 201 वॅट. त्यानंतर ही तार जर आपण निम्मी केली तर आपल्याला किती उष्णता मिळते? निम्म्या तारेचे कुंतल P बरोबर V वर्ग छेद R. आता इथं R आपल्याला काय करायचं आहे? निम्मा घ्यायचा आहे. आता R म्हणजे इथं काय? ते तारेचं आपण जे कुंतल केलेलं आहे. R म्हणजे रोध. 220 चा वर्ग छेद 24 चे निम्मे 12. म्हणून इथं R ची किंमत आपण आता 12 घेतलेली आहे. पुन्हा इथं वर्ग करून त्याला जर 12 नी आपण भागलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे 403 वॅट. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय समजतं? जर आपण ती तार अखंड आहे तेवढी वापरली तर आपल्याला उष्णता मिळते 201 वॅट आणि जर ती निम्मी केली तर आपल्याला उष्णता मिळते 403 वॅट. म्हणजेच तार निम्मी केली तर उष्णता आपल्याला जास्त मिळते. याआधी आपण विद्युतधारेचे औष्णिक परिणाम आपण पाहिले. आता आपण विद्युतधारेचे चुंबकीय परिणाम अभ्यासणार आहोत. आता याच्यासाठी आपल्याला आपल्या पुस्तकातील पान नंबर 51 मधील आकृती 4.5 ही पाहायची आहे. त्या आकृतीमध्ये आपल्याला विद्युतधारेचे चुंबकीय परिणाम कसं होतं हे आपल्याला चित्राद्वारे पाहता येईल. तर तिथं तुम्हाला विद्युत परिपथ दाखवलेला आहे आणि त्या विद्युत परिपथाच्या जवळ एक चुंबक सूची दिसते. आता चुंबक सूची ही आपल्याला काय दाखवते? जेव्हा त्या विद्युत परिपथामधून जेव्हा आपण विद्युतधारा प्रवाहित करतो, म्हणजे वीज जेव्हा त्याच्यातून व्हायला लागते, तेव्हा तो जो चुंबक सूची आहे ही चुंबक सूची आपल्याला हलताना दिसते. तिच्यामध्ये आपल्याला हालचाल झालेली दिसून येते. तर हे कशामुळे होतं? कारण की त्या विद्युतधारा वाहणाऱ्या तारेमधून जेव्हा वीज वाहते तेव्हा तिथं चुंबकीय क्षेत्र तयार होतं आणि त्या चुंबकीय क्षेत्रामुळेच तिथे जो चुंबक सूची आहे त्याच्यामध्ये आपल्याला हालचाल झालेली दिसून येते. आता ही हालचाल जर आपण चित्रामध्ये पाहिलं तर आपल्याला काय दिसून येते? ज्या बाजूला विद्युतधारेचा ऋण प्रभाराचं टोक जोडलेलं आहे त्या बाजूनी काय होतं? तो चुंबक सूची आपल्याला त्या तारेकडे ओढल्याची दिसून येते. म्हणजे त्या दिशेने हालचाल झालेली आपल्याला दिसून येते. तर दुसऱ्या चित्रामध्ये त्याच्यातच दुसरं चित्र आहे, त्याच्यामध्ये काय केलेलं आहे? परत विद्युत घटाची जी टोकं आहेत ती बदललेली आहेत. पहिला धन डाव्या बाजूला होतं आणि ऋण उजव्या बाजूला होतं. दुसऱ्या याच्यामध्ये काय केलेलं आहे? धन उजव्या बाजूला ठेवलेलं आहे आणि ऋण टोक हे डाव्या बाजूला जोडलेलं आहे आणि तेव्हा होणारी चुंबक सूचीची हालचाल तिथं तुम्हाला दिसते. म्हणजे जेव्हा विद्युतधारा त्याच्यातून प्रवाहित होते तेव्हा जो चुंबक सूची आहे याच्यामध्ये आपल्याला हालचाल झालेली दिसते. आता ही हालचाल कशामुळे होते? तर त्या ठिकाणी तयार झालेल्या
चुंबकीय क्षेत्राचा तो परिणाम आपल्याला दिसून येतो। आता त्यानंतर पुढे आहे त्या पलीकडच्या पानावर पान नंबर 52 वर आकृती क्रमांक 4.6 याच्यामध्ये विद्युत धारेमुळे वाहकाभोवती निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र याआधी तुम्हाला 8वीलाही याचा अभ्यास झालेला आहे, 9वीलाही आपण चुंबकीय क्षेत्र चुंबकीय बलरेषा यांचा अभ्यास आपण केलेला आहे। त्यामुळे आपण फक्त इथं थोडंसं त्याच्याबद्दल अधिक माहिती घेणार आहे। आता तुम्हाला आकृतीमध्ये दाखवलेलं आहे, काय केलेलं आहे, परिपथ जोडलेला आहे आणि त्याच्यामध्ये एका ठिकाणी त्या परिपथाला एका तारेतून काय केलेलं आहे, एक पुठ्ठा त्याच्यामध्ये तुम्हाला ठेवलेला दिसतो आणि त्या पुठ्ठ्यावर चुंबक सूची ठेवलेली आहे आणि ही चुंबक सूची तिच्यावर होणारा परिणाम आपण पाहायचा आहे। जेव्हा या परिपथामधून विद्युतधारा जेव्हा प्रवाहित होणार आहे तेव्हा काय होणार आहे, त्या चुंबक सूचीवर आपल्याला तो परिणाम पाहायला मिळणार आहे। ती चुंबक सूची काय होणार आहे, जेव्हा विद्युतधारा त्या ठिकाणाहून म्हणजे त्या पुठ्ठ्याच्या ठिकाणी असलेला हा पुठ्ठा आहे आणि इथे माझा हात म्हणजे पुठ्ठा आहे असं समजा आणि ही तार आहे, ही आपण काय केली अशी आर पार घातलेली आहे आणि असा हा पूर्ण मोठा चौकोनी पुठ्ठा आहे आणि या ठिकाणी आपण चुंबक सूची ठेवलेली आहे। जेव्हा यातून विजेचा प्रवाह वाहणार आहे तेव्हा आपल्याला या चुंबक सूचीमध्ये हालचाल होताना दिसते। ती हालचाल का होते, कारण की जेव्हा विजेचा प्रवाह यातून वाहणार आहे तेव्हा तिथं चुंबकीय क्षेत्र तयार होणार आहे आणि जर समजा त्या चुंबक सूचीऐवजी मी ह्या पुठ्ठ्यावर जर लोखंडाचा लोखंडाचा चुरा जर मी त्याच्यावर ठेवलेला असेल तर आपल्याला काय दिसणार आहे, जेव्हा यातून वीज वाहणार आहे तेव्हा तिथं तुम्हाला अशी वर्तुळं त्या लोखंडाच्या जो कीस आहे त्याची अशी वर्तुळं तयार झालेली दिसणार आहेत। इथं आकृतीमध्ये तुम्हाला दुसऱ्या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे। ही वर्तुळं काय आहेत, चुंबकीय क्षेत्र आपल्याला दाखवतात आणि तारेच्या भोवती जी वर्तुळं असतात ही फार गडद असतात कारण की तिथं चुंबकीय क्षेत्र हे जास्त असतं। जसजसं आपण तारेपासून दूर दूर जाल तसतसं आपल्याला हे चुंबकीय क्षेत्र कमी कमी झालेलं दिसतं किंवा विरळ झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। चुंबक सूचीऐवजी लोखंडाचा पुठ्ठा पण हेही मागच्या वर्षी तुम्हाला झालेलं आहे। तर आता याच्यावरूनच आपल्याला उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम काय आहे तो पाहायचा आहे। आता हा उजव्या हाताचा अंगठा हा नियम कशासाठी आहे, तर ही चुंबकीय क्षेत्राची दिशा शोधण्यासाठी या नियमाचा वापर केला जातो। परिपथामधून वाहणारी जी विद्युतधारा आहे या विद्युतधारेमुळं तिथं चुंबकीय क्षेत्र तयार होतं। हे चुंबकीय क्षेत्राची दिशा कोणती आहे हे शोधण्यासाठी उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमाचा वापर होतो। आता हा नियम काय सांगतो, समजा ही एक तार आहे किंवा ह्याच्यातून विद्युतधारा वाहते। हा विद्युत वाहक तार आहे आणि हा माझा उजवा हात आहे। मी यातला काय केलं, माझ्या हाताची बोटं अशा प्रकारे याला गुंडाळली आणि माझा अंगठा हा ताट या काय केलेला आहे तारेवर ठेवलेला आहे। तर हा जो माझा अंगठा आहे हा माझा अंगठा हा विद्युतधारेची दिशा दाखवतो। म्हणजे विजेचा प्रवाह इकडून इकडे सुरू आहे हे आपल्याला इथं दिसून येतं आणि ही जी गुंडाळलेली बोटं आहेत, हाताची गुंडाळलेली बोटं ही आपल्याला काय दिसतात, ह्या तारेभोवती तयार झालेलं चुंबकीय क्षेत्र आपल्याला दर्शवतात। म्हणजे हे चुंबकीय क्षेत्राची ही दिशा आहे। तर हा नियम आपल्याला विद्युतधारेची दिशा आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवतो। यालाच मॅक्सवेलचा
बूच स्क्रू नियम असंही म्हटलं जातं. आता पुढे आहे विद्युत वाहक. पान नंबर 53 वर आकृती क्रमांक 4.8 मध्ये तारेच्या वेटोळ्यातून विद्युत धारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र आपल्याला पाहायचं आहे. आपण तार घेतली, तांब्याची तार, ज्याला वरती आवरण नसलेली, ती तार आपण गुंडाळी, त्याचे खूप वेटोळे केले आणि त्या वेटोळ्यातून जर आपण विद्युत प्रवाह जाऊ दिला तर चुंबकीय क्षेत्र कशा प्रकारे तिथं काम करतं किंवा निर्माण होतं, तर ते कसं निर्माण होतं हे आपल्याला पाहायचं आहे. त्यासाठी आकृती 4.8 तुम्ही पाहायची आहे. त्या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे तारेचं वेटोळे आहे आणि त्याची दोन्ही टोकं काय आहेत, ही दोन्ही टोकं ही काय केलेली आहेत, खाली परिपथाला जोडलेली आहेत. त्याच्यामध्ये खाली विद्युत घट सुद्धा त्याला जोडलेला आहे आणि याच्यामधून आपल्याला चुंबकीय बलरेषा कशा निर्माण होतात आपल्याला हे पाहायचं आहे. जे तारेचं वेटोळे आहे त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, मध्ये एक पुठ्ठा त्याच्यामध्ये ठेवलेला आहे. तर ज्या पुठ्ठ्यातून ज्या ठिकाणी ते तारेचे वेटोळे केलेले आहेत, जेव्हा तिथं विद्युत प्रवाह सुरू होणार आहे तेव्हा काय होणार आहे, त्या वेटोळ्याच्या भोवती म्हणजे जी दोन टोकं आहेत पुठ्ठ्यामधून गेलेली, त्या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र तयार होणार आहे. दोन्ही ठिकाणीही चुंबकीय क्षेत्र तयार होणार आहे. तर प्रत्येक बिंदू वेटोळ्याच्या केंद्रस्थानी चुंबकीय क्षेत्र निर्माण इथं करणार आहे. समकेंद्री वर्तुळ म्हणजे तुम्हाला माहित आहे एकच काय असतं, त्याचं केंद्र असतं आणि त्याच्या वेगवेगळ्या आपण त्रिज्या घेऊन जी वर्तुळं काढतो त्याला समकेंद्री वर्तुळ असं म्हणतात. आता याच्यामध्ये प्रत्येक बिंदू वेटोळ्याच्या केंद्रस्थानी चुंबकीय क्षेत्र निर्माण करते. आता पुढे आपल्याला नालकुंतलातून जाणाऱ्या विद्युत धारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र, याच्यासाठी आकृती 4.9 पान नंबर 54 वर पाहायचं आहे. आता नालकुंतल म्हणजे काय, विद्युतरोधक आवरण असलेली तांब्याची तार घेऊन कुंडलाची मालिका तयार केल्यास त्या रचनेस नालकुंतल असे म्हणतात. त्या आकृतीमध्ये तुम्हाला दिसतंय तांब्याची तार आहे पण त्याच्यावर आवरण आहे, रबरी आवरण आहे आणि त्याचं काय केलेलं आहे, असा गुंडाळा केलेला आहे. तर आणि तो गुंडाळा करून काय केलेलं आहे, एक टोक धन विद्युत घटाला आणि दुसरं टोक हे ऋण विद्युत घटाला जोडलेलं आहे. जेव्हा या घटातून विद्युत धारा प्रवाहित होते तेव्हा त्यामुळं तो जो नालकुंतल आहे, जे तारेचा वेटोळा आहे त्याला नालकुंतल म्हणतात. तर त्या ठिकाणी काय तयार होणार आहे, विद्युत धारा जाईल तशी तिथे चुंबकीय क्षेत्र तयार होणार आहे. आणि हे चुंबकीय क्षेत्र तुम्ही पुस्तकात पाहू शकता. तिथे तुम्हाला असे वर्तुळ दाखवलेले, बाहेरच्या बाजूला अर्धवर्तुळाचा भाग दिसतोय पण तो जो गुंडाळा आहे त्या आतमध्ये तुम्हाला सरळ रेषा दिसतात. कारण का, तो जो नालकुंतलाचा आतला भाग आहे त्या ठिकाणी असलेलं जे चुंबकीय क्षेत्र आहे हे सर्व ठिकाणी सारखंच असणार आहे. आता यानंतर चुंबकीय क्षेत्रात विद्युत धारा वाहून नेणाऱ्या विद्युत वाहकावरील बल, विद्युत वाहकावरील बल. आता त्यासाठी तुम्हाला आकृती 4.10 मध्ये प्रयोग दाखवलेला आहे, तो पहा. त्याच्यावरून आपल्याला काय समजतं, जेव्हा विद्युत धारेची दिशा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब असते तेव्हा बल सर्वात जास्त असते. म्हणजे चुंबक असेल
यू आकाराचा नालाकृती चुंबक इथं घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ती तार ठेवलेली आहे अशी उभी. हे नालाकृती चुंबक आहे असं समजा माझा हात म्हणजे. आणि त्याच्यामध्ये आपण काय केलेली आहे, तार लंब ठेवलेली आहे. तर तेव्हा काय असणार आहे, त्या ठिकाणी बल हे सर्वात जास्त असणार आहे. जेव्हा स्थिती अशी असेल तेव्हा तिथं चुंबकीय क्षेत्र जर लंब दिशेने असेल तर त्या ठिकाणी बल सर्वात जास्त असते. आता यानंतर आहे महत्त्वाचा तुम्हाला परीक्षेत विचारला जाणारा प्रश्न, फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम. फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम काय सांगतोय बघा. तुमचा डाव्या हाताची 3 बोट, डाव्या हाताचा अंगठा, डाव्या हाताची तर्जनी आणि डाव्या हाताचे मधले बोट, ही तिन्ही बोट आपण अशी ताठ लंब एकमेकांना लंब म्हणजे प्रत्येकामध्ये 90 अंशाचा कोन तयार होईल. या पद्धतीनं जर आपण ताठ धरली तर आपली जी तर्जनी आहे म्हणजे हे बोट तर्जनी आहे हे चुंबकीय क्षेत्र दाखवतं, चुंबकीय क्षेत्राची दिशा आपल्याला दर्शवते. त्यानंतर मधले बोट हे विद्युत धारेची दिशा दर्शवते आणि आपल्या हाताचा अंगठा हा विद्युत वाहकावरील बलाची दिशा दर्शवतो. डाव्या हाताचा नियम हा सर्वांनी पाठ करायचा आहे आणि जसाच्या तसा लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे.